नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना। महाराष्ट्रातील सर्व रिक्षा चालकांना एक आनंदाची बातमी आहे की लवकरच आता धर्मवीर आनंद दिघे साहेब कल्याणकारी मंडळ हे रिक्षा टॅक्सी चालकांच्यासाठी आहे। प्रत्येकानं रिक्षा चालकांनी हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि एकमेकाला शेअर करा। मूचवाला मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ प्रत्येकानं ऐका आणि पूर्ण ऐका। रिक्षा चालकांनो, तुम्हाला त्याच्यातून माहिती मिळणार आहे। हे मात्र व्हिडिओ चुकवत जाऊ नका, पूर्ण ऐका। ऐकलंसा तरच तुम्हाला ती माहिती कळणार आहे, हे मात्र विसरू नका। तर कल्याणकारी मंडळाचं आता कामकाज लवकरच चालू होणार आहे आणि आपण वेळोवेळी शासनाला पत्र लिहितच असतो। आता आपण पत्र लिहिलेलं आहे, त्या कायद्यात अशी तरतूद आहे की 2 प्रतिनिधी रिक्षा संघटनांचे यांची त्या मंडळावरती सदस्य म्हणून नियुक्ती करणं गरजेचं आहे। आता मग ते सदस्य कसे नियुक्त करायचे किंवा काय, त्याच्यासाठी शासनाला एक नियम बनवावा लागेल आणि त्यासाठी शासनाला एक समिती नेमावी लागेल। आणि आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे की लवकरात लवकर एक समिती नेमा की जेणेकरून 2 प्रतिनिधींना कल्याणकारी मंडळावरती रिक्षा टॅक्सी संघटनांच्या प्रतिनिधींना नियुक्त करता येईल। त्यासाठी लवकरात लवकर एक समिती नेमा आणि समिती काय निष्कर्ष देतील, काय निकष ठरवतील, काय नियम ठरवतील, त्या नियमानुसार 2 रिक्षा किंवा टॅक्सी चालकांच्या संघटनांच्या 2 प्रतिनिधींची नियुक्ती करा आणि लवकरात लवकर मंडळ ते स्थापन करा। मंडळाला जागा आता चर्चगेटला मिळालेली आहे, परंतु आता त्याचं साफसफाई म्हणा किंवा कलर किंवा काय फर्निचर वगैरे हे करणं बाकी आहे आणि मग जिल्ह्याच्या ठिकाणी प्रत्येक RTO कार्यालयात ती चालू मंडळ होईल। आता लवकरच थोड्या दिवसातच होईल, मी तर असं म्हणत नाही, पण हा संपूर्ण ऑनलाईन फंक्शन असल्यामुळं तुम्हाला ऑनलाईनच सभासद व्हावं लागणार आहे। आणि जर तुम्ही मंडळाचं सभासद झाला तर मात्र दुसऱ्या कुठंही तुम्हाला सभासद होता येणार नाही, म्हणजे कुणाला तुम्हाला वर्गणी देता येणार नाही। हे प्रत्येकानं लक्षात ठेवायचं आहे। मग तो कुठल्या संघटनेचा सुद्धा सभासद त्याला होता येणार नाही, हे मात्र लक्षात ठेवायचं आहे। जो मंडळाला कनेक्ट होईल त्याला 13 योजनेतून हे शासनाच्या योजनांचा लाभ मिळेल। आणि ही असंघटित लोक आहेत आणि ही संघटित होतील आणि शासनाच्या माध्यमातूनच त्यांना न्याय मिळेल ह्या मंडळाच्या माध्यमातून, हे मात्र प्रत्येक रिक्षा टॅक्सी चालकाने लक्षात ठेवलं पाहिजे। आणि शासनानं 500 रुपये फी जे सभासद होतील त्यांनाच मिळणार आहे हा लाभ। आणि त्याला नियम आहेत, त्या नियमानुसारच जे नियमात बसतील तेच सभासद होतील। मग 60 वर्ष झाल्यानंतर त्यांना पेन्शन मिळेल किंवा काही अपघात वगैरे झाला तर काही त्यांना निधी मिळणार आहे। म्हणजे अशा बऱ्याचशाच योजना आहेत, त्या योजनेतून त्यांना होणार आहे। राहिला प्रश्न, बरेचसेच रिक्षावाला म्हणतात मग आमचं RTOचं काम कोण करायचं? स्वतःची कामं स्वतः करायची आहेत आणि ऑनलाईननं करायची आहेत। आता ऑनलाईनचाच हा फंक्शन आहे, प्रत्येकानं ऑनलाईननं काम करायला बी शिका। आता गुरु बिरू हे सगळे विचार तुम्ही सोडून द्या। जे फक्त मंडळाचे सभासद होतील आणि प्रत्येक वर्षाला ती वर्गणी भरावी लागणार आहे, म्हणजे त्याचं सभासदत्व कायमचं हवं आहे। आणि जर त्याचं मग सभासदत्व नसेल तर त्याला त्याचा काय त्या मंडळाचा फायदा मिळणार नाही। तर राज्यातील सुमारे 30 लाख लोकांना, रिक्षा टॅक्सीवाल्यांना ह्याचा फायदा मिळू शकेल आणि शासनाच्या अजेंड्यावरती ही लोक येतील। पण एकदा मंडळाचं जे मंडळात सभासद होतील त्यांना मात्र दुसऱ्याकडं कुठंही सभासद होता येणार नाही, नाहीतर ते ऑनलाईन फंक्शन असल्यामुळं तुम्हाला त्याचा फायदा मिळणार नाही। तर मंडळालाच तुम्हाला फी भरावी लागेल, शासनाला। आणि शासनाचंच हे मंडळ आहे, त्या मंडळाचं नाव धर्मवीर आनंद दिघे साहेब कल्याण मीटर्ड रिक्षा टॅक्सी कल्याणकारी मंडळ ही आहे। चर्चगेटला मुख्य कार्यालय होईल, पुन्हा प्रत्येक RTO कार्यालयात। समजा मुंबईसाठी आम्ही शासनाला विनंती केलेली आहे, अंधेरी RTOमध्ये मुंबईतल्या 4ही RTOचं कामकाज चालून द्या की तिथं अंधेरी RTOची जागा ही स्वतःच्या मालकीची आहे, मोठी जागा आहे। जागा तिथं दुसऱ्या माळ्यावरती, तिसऱ्या माळ्यावरती अर्धा माळा त्या मंडळासाठी वापरा आणि 4ही कार्यालयातील
म्हणजे मुंबई सेंट्रल, बोरोली, अंधेरी, आणखीन वडाळा ह्या 4 RTOचं काम तिथं चालेल. आणि ठाणे जिल्ह्यातील समजा कल्याण RTO आणि तुमचं नवी मुंबई RTO, ठाणा RTO आणि आता भाईंदर झालेला RTO. समजा आता भाईंदरचा एरिया हा ठाणा RTOमध्येच होता, पण आता त्यांनासुद्धा कोड मिळालेला आहे. म्हणजे ह्या 4 RTOचं कामकाज तिथल्या रिक्षा चालकांचे ठाणा RTOमध्ये जेलजवळचे जो जुनं RTO आहे तिथं कार्यालय चालू करा आणि अशी राज्यात करा, पण मुख्य कार्यालय चालू करा. आता त्याच्यात समस्या असतात, पण त्याही समस्या लवकरच सुटतील. तसा 50 कोटी निधी मंजूर केलेला आहे, पण ही कार्यालय जर चालू करायची म्हणलं तर शासनाच्या नियमानं फक्त त्या 50 कोटीतले 3% पैसे खर्च करता येतात. तर तेही आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले की बाबा 10% पैसे खर्च केले तर ही कार्यालयाची स्थापन होऊ शकते. म्हणजे तिथं संगणक लागणार, आणखीन कर्मचारी लागणार आहे, जो सुमारे 250 कर्मचारी लागतील. त्यातले मुख्य कार्यालयासाठी तात्काळ 20 कर्मचारी तुम्ही द्या, म्हणजे मुख्य कार्यालयाचं तरी कामकाज चालू होईल. की अशा पद्धतीच्या सूचना केलेल्या आहेत, शासनानं त्या मान्य केलेल्या आहेत. आणि आता लवकरच सभासदत्व चालू होईल, मंडळ आता लवकरच चालू होईल आणि त्याच्यापासून ही असंघटित रिक्षा टॅक्सी चालक आहेत त्यांना हा न्याय मिळेल आणि त्यांना योग्य दिशा मिळाल्यानंतर त्यांची त्याच्यातून काहीतरी प्रगती होईल, हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा. आणि लवकरच हे धर्मवीर आनंद दिघे साहेब कल्याणकारी मंडळ हे चालू होणार आहे. मुख्य कार्यालय चर्चगेटला राहील. चर्चगेटच्या स्टेशनलाच LIC बिल्डिंग म्हणून आहे, तीही परिवहन विभागाच्या ताब्यातच आहे. दुसऱ्या माळ्यावरची जागा त्यांची आणि तिथं ती जागा निश्चित झालेली आहे मुख्य कार्यालयासाठी. ते राज्यासाठी मंडळ आहे आणि हे शासनाचं मंडळ आहे आणि रिक्षावाल्यांचे 2 प्रतिनिधी त्याच्यावर असावे की रिक्षावाल्यांची बाजू मांडायसाठी. म्हणून समिती नेमा म्हणून आम्ही शासनाला विनंती केलेली आहे, मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे, परिवहन मंत्र्यांना बी दिलेलं आहे आणि लवकरात लवकर हे मंडळ चालू व्हावं. लवकरच होईल, पण काही निष्कर्ष असतात ते व्हावे लागतील. आणि आता रिक्षा चालकांना त्याच्यातून न्याय मिळणार आहे. प्रत्येक रिक्षा टॅक्सी चालकानं मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा, सत्य माहिती तुम्हाला कळेल. आणि आता काय गुरु बिरू हा सगळा विषय सोडून द्या आणि ऑनलाईननं RTOचं काम करा. संपूर्ण ऑनलाईन हे काम चालणार आहे. शिवाय तुमचा आधार लिंक मोबाईल हा RTOमध्ये सिलेक्ट करा. OTPद्वारे काम चालणार आहे. आणि असेही कुठले कल्याणकारी मंडळाचे मॅन्युअल फॉर्म वगैरे असे काही नाहीच राहणार. ते तुम्हाला ऑनलाईन नसतो फॉर्म भरावा लागणार आहे, तुमच्याच मोबाईलवरनं भरावा लागणार आहे, हे बी लक्षात ठेवा. तर लवकरच QR कोड तयार होईल. धन्यवाद. मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा आणि शेअर करा. मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.